उन्हाळ्यामध्ये वाळवणाच्या पदार्थासोबत कच्च्या कैरी किंवा पिकलेल्या आंब्याचे खूप वेगवेगळे पदार्थ केले जातात. आज आपण त्यातलाच एक पदार्थ तो म्हणजे रसरशीत आणि पाहता क्षणी खावासा वाटणारा गुळांबा पाहतो. बऱ्याचदा गुळांबा केल्याच्या नंतर काही दिवसांनी त्याला बुरशी लागते किंवा रंग खूपच काळपट होतो. तर याकरिता व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. हॅलो, नमस्कार. मी वैशाली. वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करू. गुळांबा करण्याकरता सर्वात अगोदर जे काम असतं ते कैऱ्या पाण्यात टाकायच्या. साधारण अर्धा ते 1 तास कैऱ्या पाण्यात ठेवायच्या. कैऱ्या आपण थंड पाण्यात घातलेल्या आहेत त्याच्यामुळे याच्यातली उष्णता थोडीफार कमी होते. आता इथे मी मोठ्या आकाराच्या 4 कैऱ्या घेतल्या. कैऱ्या घेताना परिपक्व कैऱ्या घ्यायच्या, कच्च्या घ्यायच्या नाही. कैऱ्या छान अशा कडक होतात. आपण ज्यावेळेस कैऱ्या खिसतो त्यावेळेस एकसारखा असा खीस त्याचा पडतो. किंवा खूप अशा पिवळ्या झालेल्या पण घ्यायच्या नाही. हिरव्या रंगाच्या आणि अशा कडक कैऱ्या घ्यायच्या. आणि आणखी एक काळजी घ्यायची, तुम्ही वर्षभरासाठी जर गुळांबा स्टोअर करून ठेवणार असाल तर मार लागलेल्या कैऱ्या अजिबात वापरायच्या नाही. चांगल्या अशा ताज्या आणि हिरव्यागार कैऱ्या वापरायच्या. तासभर पाण्यात ठेवलेल्या कैऱ्या अगोदर याचा देठाकडचा भाग मोडून घ्यायचा. त्यानंतर ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. याच्यामधला तेलकटपणा किंवा आंब्याचा चिक जो असतो तो पूर्णतः निघला पाहिजे. पाण्याने धुतल्याच्या नंतर एखाद्या सुती कपड्याने ह्या कैऱ्या छान अशा पुसून घ्यायच्या, कोरड्या करायच्या. अशाच प्रकारे संपूर्ण कैऱ्या छान अशा कपड्याने पुसून घेते. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. छान अशा कोरड्या करून घेतल्या. एकदम अशा कडक कैऱ्या झाल्या. आता आपण लगेचच याची साल काढून घेणार. आता ह्या कैरीची साल काढण्यासाठी असं एखादं बटाटा स्लायसर घ्यायचं. त्यामुळे हे साल आपली व्यवस्थित निघते. बऱ्याचदा साल न काढताच गुळांबा करतात. पण पण कैरीची साल न काढताच सरसकट जर गुळांब्यात वापरली तर याची चव पण तुरट येऊ शकते. एखाद्या कैरीची साल ही जाडसर असते. आपण जसं बटाटा सालतो त्याच पद्धतीने सालून घ्यायचं. तुमच्याकडे जर असं स्लायसर नसेल, तर तुम्ही चाकून थोडंसं काळजीपूर्वक हे साल काढू शकता. एखाद्या मिनिटातच अशी कैरीची साल मी पूर्णतः काढून घेतली. अशाच प्रकारे उरलेल्या कैरीचे पण मी साल काढून घेते. आता लगेचच या कैऱ्या खिसून घ्यायच्या. तर इथे मी एक खिसणी घेतली. तुमच्याकडे लांबसडक खीस पडणारी जर खिसणी असेल, तर तुम्ही ती पण वापरू शकता. तर मी ही अशी वापरली, पण चवीमध्ये अजिबात काहीच फरक पडत नाही. गुळांब्याला बुरशी लागू नये याकरता एक टिप्स सांगते. आपण जे गुळांबा करण्याकरता जे भांडे वापरलेले आहेत, चाकू किंवा ताट किंवा खिसणी हे कोरडेच असावे, ओलसर नसावे. ओलसर याच्यामुळे पण गुळांबा हा खराब होतो. त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं, की भांडे आपल्याला स्वच्छ आणि कोरडेच वापरायचे. एक कैरी इथे माझी खिसून झाली. पहा आता कैऱ्यातला हा आतला पांढरा भाग हा देखील या किसामध्ये जाऊ द्यायचा नाही. अशाच प्रकारे उरलेल्या कैऱ्या मी खिसून घेते. आता इथे मी संपूर्ण कैऱ्या खिसून घेतल्या. पहा छान असा मोकळा सळसळीत खीस तयार झाला आणि ह्या आतल्या याच्या गोडंब्या, कोयामधला हा पांढरा भाग अजिबात त्याच्यामध्ये जाऊ द्यायचा नाही. छान असा मोकळा सळसळीत आणि कोरडाफट असा किस तयार झालाय. पूर्ण साधारण अंदाजे एक मोठा बाउल खीस पडलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोजून पण घेऊ शकता. अगोदरच मी लो टू मीडियम फ्लेमवरती कढई गरम करून घेतली. अर्धा चमचा तूप घातलं. सोबतच 2-3 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे घातले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही ड्राय फ्रुट्स पण याच्यामध्ये घालू शकता. एक 2 ते 3 सेकंद याला परतून घ्यायचं. लगेचच आपण यामध्ये हा कैरीचा खीस घालून घेणार आहोत. गुळ आंबा करताना किंवा कोणताही आंबट पदार्थ करताना शक्यतो ॲल्युमिनियमची कढई वापरायची नाही. स्टीलची किंवा नॉनस्टिकची वापरायची. ॲल्युमिनियम हे त्यामध्ये उघळतं, एक रसायन तयार होतं. ते शरीरासाठी खूपच घातक आहे. हा किस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती एक 2 ते 3 मिनिटं काही न घालता असंच परतून घ्यायचं. 1-2 मिनिटं परतल्याच्या नंतर यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो घालते. बारीक तुकडे करून घेतला. आता इथे कैरीच्या चवीनुसार मी गूळ घालते. कैरी जर खूप आंबट असेल तर थोडा गूळ जास्त लागेल किंवा तुम्ही गावरान कैऱ्या वापरल्या असल्यास 1 वाटी कैरीच्या खिसासाठी तुम्ही पाऊण वाटी गूळ घालू शकता. तुम्ही गूळ आंब्यामध्ये चॉकलेटी रंगाचा गूळ वापरल्यास याचा रंग पण थोडासा चॉकलेट येतो. त्यामुळे पिवळ्या रंगाचा गूळ वापरायचा. 2 ते 3 मिनिट झालेत गूळ टाकून. गुळाला उष्णता लागताच गूळ वितळायला लागतो. पण काही गुळाचे खडे हे कडक असतात, अख्खेच राहतात. त्यामुळे असं एखाद्या चमच्याच्या सहाय्याने छान असे गुळाचे खडे वितळून घ्यायचे. मीडियम फ्लेमवरती गूळ वितळल्याच्या नंतर 5 मिनिटं झाले. मी कंटिन्युअसली हलवत आहे. हे मिश्रण हलवताना आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं. त्यामुळे हे तळाला चिटकत नाही किंवा गूळ छान करपत नाही. वितळला. एक 2 ते 3 मिनिटं आणखी याला आपण लो टू मीडियम फ्लेमवरती छान असं शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर छान असं मिक्स करायचं. याच्यामध्ये किंचित असं मीठ घालायचं, खूप पण मीठ घालायचं नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पहा रसरशीत असा छान गुळांबा तयार झाला. आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊ. गॅस बंद करते, बाजूला ठेवते. एक 5 ते 6 मिनिटानंतर हा गुळांबा असा थंड केला. पहा किती छान असा घट्टसर
रंग बघा किती सुरेख आला. तर हा गुळ आंबा तुम्ही वर्षभरासाठी पण स्टोअर करून ठेवू शकता. हा गूळ आंबा तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर पोळीला जामसारखा लावून जरी दिला तरी खूप छान लागतो. बाहेरच्या प्रिझर्व्हेटिव्ह पदार्थापेक्षा घरच्या घरी छान असा हायजिनिक पद्धतीने तयार केलेला गुळ आंबा हा नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्हालाही माझी आजची गुळ आंब्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.